फोन आल्यामुळे. नमस्कार, आज आपण केनवडेमध्ये आलेलो आहे. तर केनवडे इथं आपण यांना नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ऑल इन वन टॉनिकची बॉटल दिली होती. त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडनंच जाणूया. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव? सुरेश नांदेव मगदूम, गाव? केनवडे. आज आपल्या हातामध्ये जी ऑल इन वन टॉनिकची बॉटल आहे तुम्ही किती दिवसापूर्वी वापरली ती? नोव्हेंबर डिसेंबर एंडला लावून केलेली आहे. बरं. पावसाळ्यात मिरची होती त्याच्यात. हां मिरची, हरभरा वगैरे असे आंतरपीक सगळे होतं याच्यात. हां. त्यानंतर मी त्याच्यातच सरे उजरून लावून केलेले आहे. बरं, किती आळवणी घेतली याच्या? जे 2 आळवणे आणि 2 फवारणी झाले. झालेले. आता भर लावून किती दिवस झाले? भर लावून 20 दिवस झाले. बरं, ह्या रानामध्ये असा तुमचा कधी ऊस येत होता काय? नाही नाही नाही. ह्या रानाची प्रत काय आहे? रानाची परत जांब आहे सगळा. JCBने हलवून घेतल्यामुळे जांब उघडा झाला याच्यातला. बरं. आणि जांब असून सुद्धा एवढा रिझल्ट याचा फास्ट आहे. तर आज यांनी 2 आळवणी 2 फवारणी घेतल्यात, प्लस यांनी मागच्या वर्षी सोयाबीनला सुद्धा आपलं औषध वापरलं आहे. आज यांच्या जमिनीची जर माती बघितली तुम्ही तर एकदम भुसभुशीत अशी यांची माती झालेली आहे. आज बघू शकताय तुम्ही, ही अशी ह्या पद्धतीनं यांची माती निघते. परत आज तो पाठीमागं दगड आहे, तो दगड घ्या. त्याचा जांभा कलरचा दगड आहे. हे बघा, एक मिनिट. हे आता हे दगड बघा, हे असे यांच्या हातानं ही दगड फुटायला. ह्याच्या आधी दगड फुटत होती का? नाही नाही. आता प्लस इथंच ह्यांच्या ह्या बांधावरती एक दगड आहे. तुम्ही थांबा. तर हे बाहेर दगड ह्यांचा पडलेला आहे. हा दगड या बांधावरती आहे. तर हा दगड सुद्धा तुम्ही बघितला तर हा दगड अजिबात ह्याला काहीच फरक पडत नाही. ह्याला लात मारा, काय पाहिजे ते करा. आणि त्या जागी हे बघा, जे त्या आणि त्या जाग्याला ही दगड बघा, असं बुक्का व्हायला. हे असं ह्यांचं पूर्ण बुक्का व्हायला लागलंय. आणि हे आणि हे दगड जरी टाकला तरी फुटना झालाय. म्हणजे एवढा. आता हे तुम्ही इथं बघू शकताय, ते बघा, त्याला जरा हात लावून दाखवा. बघा, हे असं म्हणजे दगड एवढ्या भारी यांची फुटायला लागल्यात की इथे यांची माती सुद्धा चांगल्या पद्धतीची तयार झाली. आपलं 2-3 वर्ष झाले यांनी जमिनीवर काम केलंय. फक्त त्याच्यामध्ये आळवण्या फवारण्या दिलेल्या आहेत त्यांनी. बाकी ऊसाची ग्रोथ कशी आहे? 1 नंबर. 20 दिवसाचा रिझल्ट आहे. 20 दिवसापूर्वी मी ज्यावेळी भरला त्यावेळी ऊस पूर्ण मुजला होता. या ऊसात मुजल्याला तुम्हाला दाखवतो. हे ऊस असं पूर्ण मुजला होता. बरोबर. हे पूर्ण असं सफेद झालं. पाणी असं पूर्ण मुजलेलं होतं. इकडे हे असं मुजलेलं होतं. म्हणजे एवढा लहान होता ऊस 20 दिवसापूर्वी. तर 20 दिवसात एवढा फरक पडलाय. आणि लागवडीला चुळून मी टाकल्यामुळे त्याचा रिझल्ट अपटेक फास्ट झालेला आहे. प्लस ते पानाची शीर बघू शकताय तुम्ही. ही पानाची शीर बघा, जवळजवळ 3 बोटं 4 बोटं आहे. 3 बोटं आरामात 3 बोटं 3-4 बोटं बसतात. हे पान बघा, ह्या पानावर बोटं घाला तुमची. 4 बोटं आहे. 4 बोटं जवळपास 4 बोटं 3.5-4 बोटं आहे. 4 बोटं आहे आराम. 4 बोटं बसतंय. परत शिरेची जाडी बघा, त्या करंग एवढी शिरेची जाडी आहे त्या. त्यामुळे जवळ शीर मोठी आहे तसा तुम्ही खाली